हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहिले पाहिजे. मी श्रद्धाच व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे कोंबडी वडे. इथे मी सुविचार मांडला, निराश होऊ नका, हार मानू नका. तर आपल्या जीवनात नेहमीच चढउतार येत असतात, तर निराश न होता त्याला सामोरे गेले पाहिजे, फेस केलं पाहिजे त्या गोष्टीला. कोणतेही काम असू दे, जोपर्यंत ते सक्सेस होत नाही तोपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत आपण, हार न मानता. तर आज मी इथे कोंबडी वडे करते, तर म्हटले तुमच्यापर्यंत ते शेअर करावा. इथे आता वड्याचं पीठ मळताना मी सुरुवातीला एक कांदा किसून टाकला आहे आणि थोडंसं गूळ टाकला आहे आणि चवीनुसार मीठ, आणि त्याला मऊपणा येण्यासाठी थोडंसं 1-2 चमचे गव्हाचं पीठ ॲड करायचं, की वडे जे आहेत ते मऊ होतात. आणि नॉर्मल पाण्याने ते मळून घेतले. आता हे जे मी वडे करत आहे, कोंबडी वडे, तर ते पीठ मी गावाकडून आणलं आहे माझ्या मम्मीकडून. तर तुम्हाला पण करायचं असेल वड्याचं पीठ, तर मी त्याचं प्रमाण सांगते, म्हणजे 1 किलोप्रमाणे सांगते. कोंबडी वड्याचं पीठ करायचं असेल तर 1 किलो रेशनचे तांदूळ घ्यायचे. रेशनचे तांदूळ घेतल्यानंतर ते 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून एका सुती कपड्यावरती पसरून ठेवायचे, जेणेकरून ते कोरडे होतील, आणि त्याला 1-2 दिवस सुकत ठेवायचे. त्यानंतर आता मी 1 किलोचं प्रमाण सांगते. 1 किलो तांदूळ रेशनचे का सांगते, कारण की जर का इंद्रायणी वगैरे तांदूळ, फॉर एक्झाम्पल इंद्रायणी वगैरे तांदूळ घेतला तर तो इंद्रायणी तांदूळ चिकट होतो, तर त्याच्यामुळे जो मोकळा भात होईल असा रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे वड्याच्या पिठासाठी, मग ते छान वडे होतील. 1 किलो तांदळामध्ये 1 वाटी ज्वारी, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी गहू, आणि अर्धा वाटी पोहे, 1 वाटी धने, 1 ते 2 चमच बडीशेप, 1-2 चमच जिरे आणि ओवा, 1 चमच मेथी, आणि 8 ते 10 काळी मिरीचे तुकडे. आता हे सगळे मी साहित्य सांगितले ते सगळे खरपूस भाजून घ्यायचे, आणि मग त्यानंतरच ते दळायला द्यायचे आहेत. आता इथे आमच्या जेवणामध्ये वरचेवर कधी कोंबडी वडे, तर कधी घावणे, चपाती, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती असे होत असतात. तर आज क्रेविंग झाली कोंबडी वडे करण्याची. त्यासोबत चिकनची पण भाजी आहे. चिकनची भाजी आहे तर मग कोंबडी वडे आलेच. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा, वडे खूप छान होतील. आणि हे माझे असे टम्म फुगतात वडे. इथे मला आवडतात म्हणून मी कोंबडी वडी केलेत, आणि ह्यांना जास्त ऑइली नाही आवडत, तर त्यांच्यासाठी मी घावणे पण केलेत. तर घावण्याची रेसिपी पण मी तुमच्यापर्यंत शेअर करेन एक दिवस. तर आपण आता असे एक करून वडे करून घेऊया. आणि नेहमीच मी वडे करताना आहे ना, वडे मी वळते आणि यांना तळून काढायला सांगते, तर ते काम त्यांच्याकडे आहे. मिळून काम केलं तर पटकन पण होतं, आणि आपल्याला ते गरम गरम पण खाता येतं. सो असं आम्ही दोघं मिळून स्वयंपाक करत असतो, जसा त्यांना वेळ मिळेल तसं.
तर ज्यांना कुणाला हे कोंबडे वडे आवडत असतील, ज्यांना ही रेसिपी माहीत नसेल करायची, त्यांनी ही नक्कीच रेसिपी बघून करून पहा. वडे खूप छान लागतात. आमच्याकडे कोकणात आहे ना, कोणताही सण असू दे, सण म्हणजे तिखटाचा सण असेल, म्हणजे नॉनव्हेज असेल, तेव्हा नॉनव्हेजसोबत कोंबडी वडेच असतात. इथे वडे करताना आहे ना, वळताना असं व्हाईट कलरचं म्हणजे कापड असेल, रुमाल असेल कॉटनचा, तो यूज करायचा. इथे ना वडा फुगवण्याची पण एक टेक्निक आहे, की एकदा आपण तो तेलामध्ये सोडला ना, की तो हळूहळू एका साईडनी वरती आला ना, की त्याला असं प्रेस करायचं, थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं, झाऱ्याने प्रेस करत जायचं, गोल सर्कल त्याचं फिरवत जायचं आणि मग ते वरती अलगद वरती येतं. आणि मग जेव्हा ते तेल शांत होतं खालच्या बाजूने, तेव्हा ते पलटायचं, म्हणजे खालच्या बाजूने पण शेकलं जातं. ते पलटल्यानंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूचं तेल आहे ते थोडंसं शांत झालं की समजायचं की वडा शिजला आहे किंवा शेकला आहे तो. आता एक एक करून असे वडे करून घेऊयात आपण. मी मगाशी म्हटले की वडे वळताना सुती व्हाईट कापड घ्यायचा. व्हाईटच नाही, कोणताही घेतला तरी पण चालेल, पण सुती कापड घ्यायचं. कारण आपण जेव्हा वडे वळतो ना, तेव्हा आपण थोडं थोडं त्याला पाणी लावतो, तर ते त्या कापडामध्ये ते शोषून घेतं पाणी आणि मग वडे सोडताना ते तेलामध्ये पाणी जात नाही. त्याच्यामुळे सुती कापड वापरायचं. वडे सोडताना जर त्याच्यामध्ये थोडं तरी पाणी राहिलं तर ते अंगावर पण तेल उडू शकतं. त्याच्यामुळे पाण्याचा वापर कमी करायचा. अशा प्रकारे आपले आत्ता असे वडे झाले. तुम्हीही या पद्धतीने नक्की कोंबडी वडे करून पहा. नक्की मला सांगा. मी बनवलेले कोंबडी वडे तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय.